प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. लकी नाटक करत मिहिकाला म्हणत असतो की प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मी चुकीचं काही केलेलं नाही. मला माहीत आहे की तू या मिहिरची गर्लफ्रेंड होती, पण म्हणून मी कधी तुला त्याच्या विरोधात भडकवलं आहे का? कधी तुझ्यासोबत चुकीचं वागलो आहे का? आणि त्यावर मिहिका नाही म्हणते तर लकी म्हणतो मग तू प्लीज या मिहिरला समजाव. आणि ते ऐकून मिहिर पुन्हा एकदा लकीच्या अंगावर धावून जातो. मात्र मिहिका मध्ये पडते आणि ती मिहिरला लकीपासून बाजूला करते. ती मिहिरवर खूप चिडलेली असते आणि त्याला म्हणते की माझा लकीवर पूर्ण विश्वास आहे. लकी जे काही सांगत आहे ते खरं आहे. इनफॅक्ट तुमच्या सगळ्या घरामध्ये लकी एकटाच सेन्सिबल आहे, कारण तो नेहमी आमची बाजू घेतो, आम्हाला समजून घेतो. आत्तासुद्धा मला भेटल्यावर त्याने माफी मागितली आणि तू मात्र माझ्यासोबत बोललाही नाही. पुढे ती म्हणते की जेव्हा सगळ्यांसमोर माझा हात पकडण्याची गरज होती तेव्हा तर तू माझा हात सोडून दिला आणि आज मात्र लकीवर हात उगारला. मुळात मला तुझ्या मदतीची गरजच नाहीये. आणि त्यानंतर ती रागातच तेथून निघून जाते. तर मिहिर रागातच लकीकडे बघत असतो. लकी मात्र हसतच तेथून निघून जातो. त्यानंतर मिहिका घरी जाते. मुक्ता तिला पार्टीबद्दल विचारत असते. त्यावर मिहिका सांगते की पार्टी ठीक होती आणि त्या ठिकाणी मिहिरसुद्धा आला होता. आणि ते ऐकून मुक्ताला वाईट वाटतं आणि त्यानंतर मिहिकाचा मूड ठीक व्हावा यासाठी ती तिला सांगते की आपण आम्रखंड खाऊया. त्यामुळे मिहिका तिला विचारते की ताई, आज तुझा मूड चांगला दिसत आहे, नक्की काय झाले? त्यावर मुक्ता तिला सांगते की आज मला सईचा व्हिडिओ कॉल आला होता. आणि ते ऐकून मिहिकासुद्धा खुश होते. तर दुसरीकडे लकी देखील घरी गेलेला असतो. त्याच्या जखमेवर इंद्रा औषध लावत असते. तर बापू म्हणत असतात की यानेच काहीतरी केलं असणार म्हणून मिहिरने त्याला मारलं. मात्र इंद्रा लकीची बाजू घेत असते. ती म्हणते की आपल्या भावाला एवढं मारायला त्या मिहिरला काहीच कसं वाटलं नाही. आणि त्याच वेळी सागर त्या ठिकाणी येतो. तो लकीला नक्की काय झालं आहे ते विचारतो. त्यावर लकी नाटक करत सांगतो की दादूस त्या पार्टीमध्ये मिहिकासुद्धा आली होती आणि मी फक्त तिला थोडीशी मदत केली, परंतु या गोष्टीचा मिहिरला राग आला आणि त्याने सगळ्यांसमोर मला मारलं. आणि ते ऐकून सागरला धक्का बसतो. तो लगेच मिहिरला कॉल करतो आणि घरी बोलावून घेतो. तर दुसरीकडे मुक्ता मिहिकाला सांगत असते की या घरामध्ये इतकी माणसं होती, मात्र तरीही सई एकटी होती आणि तिकडे तर माणसंच नाहीये. मला तिची खरंच खूप काळजी वाटत आहे, कारण मला असं वाटलं होतं की आज सईचा पहिला दिवस आहे तर सावनी तिच्यासोबत असेल, मात्र सावनी तिच्यासोबत नव्हती, तिच्यासोबत कोणीतरी माई होत्या. तर मिहिका मुक्ताला सांगते की ती सावनी त्या हर्षवर्धनसोबत एका मोठ्या पार्टीसाठी गेली होती आणि तेथूनही ती घरी जाणार नव्हती, तर मी ज्या पार्टीसाठी गेले होते त्या पार्टीला येणार होती. आणि ते ऐकून मुक्ताला धक्का बसतो. ती म्हणते अगं पण ती सावनी सईची आई आहे ना, मग ती अशी कशी वागू शकते? त्यावर मिहिका म्हणते हो ताई, पण हे सगळं तिला समजायला हवं ना. एकीकडे तू आहे जी सईची आई नाही, पण तरीही तुला सतत तिची काळजी वाटत असते आणि दुसरीकडे त्या सावनीला काही घेणं देणं नाही. आणि ते ऐकून मुक्ता काळजीत पडते. तर इकडे मिहिर घरी आल्यानंतर सागर त्याला विचारतो की पार्टीमध्ये नक्की काय झालं, तू लकीला का मारलं? त्यावर मिहिर म्हणतो कारण लकीने खूप मोठी चूक केली आहे. त्यावर सागर त्याला विचारतो की मिहिकाला मदत करणं चूक आहे का? आणि ते ऐकून मिहिरला धक्का बसतो. तो सागरला विचारतो की लकीने तुला नक्की काय सांगितलं आहे? आणि मग त्यावर सागर घडलेला सगळा प्रकार सांगतो. मात्र मिहिर म्हणतो की दादूस असं काही घडलेलं नव्हतं. आणि मग तो सागरला पार्टीमध्ये घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि त्यामुळे सागर लकीवर खूप चिडतो. तर मिहिर म्हणतो की दादूस, मिहिकावर माझं अजूनही प्रेम आहे, तिच्याबद्दल माझ्या मनात अजूनही फिलिंग्ज आहेत, पण आज मिहिकाच्या ठिकाणी जर दुसरी एखादी मुलगी असती तरीसुद्धा मी असंच वागलो असतो. आणि त्यानंतर सागर मिहिरला घेऊन लकीकडे जातो. तो बापू आणि इंद्राला सुद्धा तिथे बोलावून घेतो आणि त्यानंतर तो लकीला विचारतो की पार्टीमध्ये नक्की काय झालं होतं ते आम्हाला सांग. तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाहीये, मी बघतो या मिहिरकडे. आणि त्यामुळे लकी खुश होतो.
आणि तो सागरला सांगतो की पार्टीमध्ये मिहिकाच्या अंगावर कोल्ड्रिंक सांडलं होतं, ते सुद्धा या मिहिरचा धक्का लागून, आणि मी फक्त तिला मदत करण्यासाठी गेलो. मात्र या गोष्टीचा मिहिरला राग आला आणि त्याने मला मारलं. आणि ते ऐकून सागर मिहिरवर चिडल्याचं फक्त नाटक करतो. त्यामुळे लकी खुश होतो. मात्र त्यानंतर सागर लकीच्या कानाखाली मारतो आणि ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. इंद्रा तर खूपच घाबरलेली असते. ती सागरला विचारते की हे सगळं काय चाललंय, तू लकीला का मारलं? आणि त्यावर सागर इंद्रा आणि बापूंना पार्टीमध्ये घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि त्यामुळे ते दोघेही खाली मान घालतात. तर लकीसुद्धा खूप घाबरलेला असतो. तर सागर पुन्हा एकदा त्याच्या कानाखाली मारतो आणि त्याला विचारतो की हेच संस्कार दिले आहेत का आम्ही तुला? मात्र इंद्रा म्हणत असते की सागर नको मारू त्याला, अरे त्याचं वयच आहे. मात्र सागर म्हणतो की मुलींकडे वाईट नजरेने बघण्याचं कोणतंही वय नसतं, तुम्ही उगाच काहीतरी बोलून त्याला पाठीशी घालू नका. आणि मग तो पुन्हा एकदा लकीच्या कानाखाली मारतो आणि त्याला सांगतो की पुन्हा असं वागायचं नाही. त्यावर लकी घाबरूनच हो म्हणतो. त्यानंतर सागर आणि मिहिर तेथून निघून जातात. तर बापू इंद्राला म्हणत असतात की बघ, मी तुला सांगितलं होतं ना, यानेच काहीतरी केलं असणार. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरवाला मुक्ता आणि सागरला पेपर देतो. त्या पेपरमध्ये मुक्ता आणि सागरचा फोटो छापून आलेला असतो. त्यामुळे तो पेपरवाला म्हणतो की मला माहितीच नव्हतं, मी ज्यांच्या घरी पेपर देतोय ते इतके मोठे सेलिब्रिटी आहेत. मात्र मुक्ता म्हणते की हे कोणीही सेलिब्रिटी वगैरे नाही. आणि त्यानंतर ती पेपरमध्ये नक्की काय बातमी आली आहे ती वाचते. त्यामुळे तिलाही धक्का बसतो आणि मग सागरही रागातच तिच्याकडे बघतो आणि घरात निघून जातो. तर दुसरीकडे सावनी झोपलेली असते. हर्षवर्धन तिला उठवतो आणि सांगतो की तू लवकर तयार हो, कारण आज आपल्याला कोर्टामध्ये जायचं आहे. तर सावनी विचारते कोर्टामध्ये कशासाठी? त्यावर हर्षवर्धन म्हणतो की मी ऐकलं होतं की सुंदर बायका विसराळू असतात आणि आज खरोखर बघितलं सुद्धा. आणि मग तो सावनीला सांगतो की आज शेवटची हिअरिंग आहे. आणि ते ऐकून सावनी खुश होते. ती हर्षवर्धनला विचारते की सईची कस्टडी मला मिळेल ना? त्यावर हर्षवर्धन म्हणतो हो, त्या सईची कस्टडी आपल्यालाच मिळणार. तर सावनी त्याला विचारते की सई आपल्यासाठी एवढी महत्त्वाची आहे का? तर हर्षवर्धन म्हणतो ती सई महत्त्वाची नाही आहे, पण तिची कस्टडी महत्त्वाची आहे. आणि मग तो सावनीला सांगतो की सईला सुद्धा आपल्यासोबत कोर्टामध्ये घे, म्हणजे ती जजला सांगेल की मला आईसोबत राहायचं आहे. आणि त्यासाठी सावनीसुद्धा तयार होते. तर दुसरीकडे पेपरमधील बातमी इंद्रा आणि बापूसुद्धा बघतात. इंद्रा तर तो पेपर जाळण्याचाच प्रयत्न करते. मात्र बापू तिला समजावतात. त्याच वेळी सागर त्या ठिकाणी येतो. तो इंद्राला सांगतो की आज कोर्टामध्ये शेवटची हिअरिंग आहे, आज सगळं काही संपेल. आणि ते ऐकून इंद्राला वाईट वाटतं. ती सागरला म्हणते की मी सुद्धा तुझ्या सोबत येते. मात्र सागर म्हणतो की नाही आई, कारण आज त्या ठिकाणी जे काही घडेल ते तुला सहन होणार नाही. आणि पुढे तो म्हणतो की मी एक बाप म्हणून चांगला नाहीये, मात्र सईचे आजी आजोबा खूप चांगले आहेत आणि त्यांच्यासाठी मी सईला नक्की घेऊन येणार. त्याचवेळी मिहिरही तिथे येतो. तो सुद्धा इंद्राला म्हणतो की मावशी काही काळजी करू नको, सईची कस्टडी आपल्यालाच मिळणार. आणि मग ते दोघेजण कोर्टात जाण्यासाठी निघतात. तिथे पोहोचल्यानंतर मिहिर सागरला सांगतो की दादूस, तू तुझं डोकं शांत ठेव. त्यावर सागरही हो म्हणतो. त्याचवेळी हर्षवर्धन सावनीसुद्धा त्या ठिकाणी येतात. त्यांनी सईलासुद्धा सोबत आणलेले असते आणि ते बघून सागरला धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत कोर्टाच्या बाहेरून सई मुक्ताला कॉल करते आणि तिला सांगते की मुक्ता आंटी, मला पप्पांकडे परत जायचं आहे, कारण तिथे लक्की काका नाही आहे माझ्यासोबत खेळण्यासाठी आणि कोमल आत्यासुद्धा नाही आहे माझा मेकअप करण्यासाठी. आणि त्यानंतर मुक्ता तिला विचारते की बाळा, तू नक्की कुठे आहेस? त्यावर सई सांगते कोर्टाच्या बाहेर. आणि ते ऐकून मुक्ताला धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.